बुद्धिस्ट युवा उद्योजकांनी स्वच्छता अभियान राबवून विजय स्तंभाला अनोखी अशी मानवंदना दिली आहे। 1 जानेवारी रोजी शौर्यभूमी भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी लाखो भीमसैनिक येत असतात आणि प्रचंड अशा गर्दीने विजय स्तंभ तसंच आजूबाजूचा परिसर दुमदुमून जात असतो। सर्व भीम अनुयायी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने येऊन मानवंदना देऊन जात असतात। मानवंदना देण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून भीमा कोरेगाव या ठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्था तसंच समाजातील दानशूर व्यक्ती यांनी या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या सर्व भीमसैनिकांची पाण्याची, जेवणाची व प्रशासनामार्फत बसेसची व्यवस्था केली जाते। हे आपण नेहमी बघत असतो, परंतु बुद्धिस्ट बिझनेस कम्युनिटी असोसिएशनच्या वतीने 2 जानेवारी रोजी स्वच्छता अभियान राबवून विजय स्तंभ परिसरात झालेला कचरा हा साफ करून आपण स्वच्छतेचे पाईक असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत अशी स्वयंशिस्त मनाशी बाळगून बुद्धिस्ट बिझनेस कम्युनिटीचे सर्व उद्योजक व पदाधिकारी एकत्र येऊन हा सर्व परिसर स्वयंस्फूर्तीने साफ करून त्या परिसरातील सर्व कचरा गोळा करून पिशवीत भरून नगरपालिकेच्या गाडीत टाकून त्याची योग्य अशी विल्हेवाट लावली जाते। त्यानंतर हा विजय स्तंभाचा परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसू लागतो। हे स्वच्छता अभियान राबवण्यासाठी या अभियानामध्ये सहभागी झालेले बिझनेस कम्युनिटी असोसिएशनचे पदाधिकारी श्याम वाकोडे, प्रशांत तुळवे, संतोष येवले, निलेश नीतनवरे तसंच धम्मदीप गवारगुरू, अभय नगरे, नितीन गवई, संतोष वाकोडे, अनिता बलाढे, सय्यद खान, अनिल इंगळे तसंच रजनीकांत भोसले, गौतम उराडे, महेश जाधव आणि हे सर्व युवा उद्योजक या सर्व स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होते। त्यांच्या या स्वच्छता अभियानाच्या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे। बुद्धिस्ट बिझनेस कम्युनिटी असोसिएशन महाराष्ट्र राज्य आज 2 जानेवारी 2025 या ठिकाणी बीबीसीचा जो अजेंडा आहे, मुख्य पडद्यामागची भूमिका, या ठिकाणी झालेला कचरा स्वच्छ करण्यासाठी बीबीसीने खारीचा वाटा संकल्प केलेला, त्या संकल्पनेला अनुसरून बीबीसी संपूर्ण टीम आपल्या ठिकाणी या स्वच्छता अभियान राबवण्यासाठी सर्व आपण बघत आहात, सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। गेल्या 2-3 तासापासून सर्व लोक या ठिकाणी कचरा उचलण्याचा कार्य करीत आहेत। गेल्या 2 वर्षापासून बीबीसी या ठिकाणी येऊन पूर्णपणे या स्वच्छता मोहीम स्वतः इन्व्हॉल्व होऊन आणि इतर लोकांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करून या ठिकाणी हा उपक्रम राबवित आहेत। यासाठी सर्व लोक उपस्थित आहेत। सर्वांचे मी या ठिकाणी बीबीसीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि यापुढे ह्या कॅम्पेन असाच कंटिन्यू चालत राहील याबद्दल मी आपणास ग्वाही देतो आणि इतरही लोकांनी या कॅम्पेनमध्ये सहभागी व्हावं, इथून पुढे येत राहावं अशी मी सर्वांना एक विनंती करतो। धन्यवाद। अजून काय मी आपणा सर्वांचे बुद्धिस्ट बिझनेस कम्युनिटी असोसिएशन महाराष्ट्र च्या वतीने आपणा सर्वांचे आभार मानतो। आज आपण सर्वजण या मोहिमेस यशस्वी करण्यासाठी उपलब्ध राहिला। विजय स्तंभ कोरेगाव या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून हजारो आणि लाखोच्या संख्येने बौद्ध अनुयायी इथे मानवंदना देण्यासाठी, अभिवादन देण्यासाठी, रिस्पेक्ट देण्यासाठी येत असतात। तेव्हा नॅचरली दुसऱ्या दिवशी जी कर्तव्याची भूमिका बुद्धिस्ट बिझनेस कम्युनिटी असोसिएशन महाराष्ट्र पार पाडते ती खरोखरच एक वाखाणण्यासारखी गोष्ट मी इथे समजतो आणि इथून पुढे सुद्धा आपण अशाच पद्धतीने ही योजना राबवत राहूया भविष्यामध्ये सुद्धा आणि एक चांगला मेसेज आपण समाजापर्यंत एक आदर्श म्हणून ठेवूया असं मला वाटतं। पुन्हा एकदा आपण सर्वजण बुद्धिस्ट बिझनेस कम्युनिटी असोसिएशनच्या माध्यमाने इथे उपस्थित राहिलात आणि आपला मोलाचा भाग हे कॅम्पेन राबवण्यासाठी दिलं त्याबद्दल मी अध्यक्ष आपणा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज टीव्ही मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसंच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका।